नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर आपण आरोग्य विभाग मेगा संदर्भात या अगोदरच व्हिडिओ तयार केला होता. त्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न असे आहे की पोस्ट कोणकोणत्या राहतील, नंबर 2 जागा किती आहेत आणि नंबर 3 सध्याची स्थिती काय. तर या तीनही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्यालाही तुम्ही जॉइन होऊ शकता. म्हणजे ज्या काही आगामी काळातील PDF आहेत किंवा अभ्यास साहित्य आहे आणि त्यासोबतच नवीन जाहिराती आहेत, या सर्वांची अपडेट माहिती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होत असते. आता जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे. तर पहा, आर्टिकल आता तुम्हाला दाखवण्याची गरज नाही, ह्या रिक्त जागा आहेत. त्यासोबतच जे आर्टिकल न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध झालेले आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आरोग्य विभागावरचा ताण हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली. सध्या आपण का म्हणतोय की यावर्षी जाहिरात येऊ शकते, त्याचं कारण असं की आगामी काळात निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, आणि त्याच दृष्टिकोनातून त्यालाच प्रभावित करण्यासाठी बहुतेक सरकारने या ठिकाणी 75,000 मेगा भरतीचा जो कार्यक्रम आहे तो ऍक्टिव्हेट केलेला आहे. त्या अंतर्गत नगर परिषदेला नोटीस आलेल्या आहेत आणि नगर परिषदेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. तिथे जर आपण आरोग्य विभागाचा विचार केला तर 3,000 प्लस जागेंची जाहिरात येण्याची अपेक्षा या ठिकाणी वर्तवण्यात येते. तर आता पोस्ट वाईज जागा किती रिक्त आहेत, पात्रतेसंदर्भात काय अपडेट आहे, तर सर्वात प्रथम पात्रता पाहूया. पात्रता जर आपण पाहिली तर पात्रतेसंदर्भात एक समिती गठीत करण्यात आली. गट क मधल्या म्हणजे ग्रुप सी च्या ज्या काही पोस्ट आहेत त्या सुद्धा आपण पाहणारच आहोत आणि त्याच्या किती जागा रिक्त आहेत त्याही माहिती पाहू. पण सध्या जर स्थिती पाहिली आपण तर गट क मधील जे काही पद आहेत, मग ते लिपिक पासून असो तर विविध टेक्निशियन पर्यंतच 100च्या जवळपास पोस्ट आहेत ग्रुप सी मधल्या. पोस्ट म्हणतोय मी, जागा नाही. जागा ज्या आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी हजार जास्त आहेत, पण पोस्ट ज्या आहेत त्या 100 प्रकारच्या पोस्ट आहेत. आणि या 100 प्रकारच्या पोस्टचं जे क्वालिफिकेशन आहे ते रिवाईज करण्यास सुरुवात केलेली आहे. रिवाईज का? कारण की गोंधळ उडायला नको. जे काही मागचे क्वालिफिकेशन होते त्यामध्ये काही सर्टिफिकेट ऍड करायचे का, काही एक्सपिरियन्स ऍड करायचा का, किंवा काही टेक्निकलच्या पोस्ट आहेत त्यांना क्वालिफिकेशन बदलायचं का, तर याचा विचार समिती करत आहे आणि त्यासाठी विविध समितीची नेमणूक सुद्धा केलेली आहे. त्याचा अजून अहवाल आला नाही. त्याचा जसा अहवाल प्राप्त होईल तसा आपल्याला काही बदल झालेले दिसू शकतात काही पदांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये. हे झालं आता पात्रतेबाबत. आता जाऊया आपण जागेकडे की कोणत्या पदाच्या किती जागा आहेत. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी 24 ऑक्टोबर 2024 पर्यंतच्या रिक्त जागांचा तपशील आपल्या समोर आहे. इथे तुम्ही पाहू शकता माहिती अधिकार जो आहे त्याच्या अंतर्गत ही माहिती विभागाद्वारे प्रसिद्ध झालेली आहे. थोडक्यात जो चार्ट अगोदर आपण पाहिला तो या ठिकाणी आहे की गट क, गट ड आणि त्यासोबतच एकूण 45,000 पदे मंजूर आहेत, पण भरलेली पदे आहेत 32,000 आणि रिक्त पदे आहेत 13,370. यामध्ये पोस्ट कोणत्या आहेत, तर इथे आहे संपूर्ण तक्ता. इथे जर आपण तक्ता पाहिला, अगोदर जे आहे ते मुख्यालय आहेत आणि मंडळ आहेत. मुख्यालय आणि मंडळ यामध्ये पोस्टची माहिती नाहीये, फक्त मुख्यालय आणि मंडळाची माहिती आहे. इथून सुरू होतो गट क मधील जे काही पद आहेत. बरेच विद्यार्थी विचारतात की पोस्ट कोणत्या असतील, पोस्ट कोणत्या असतील, तर या गट क संवर्गात सरळ सेवेच्या कोट्यातील मंजूर व भरलेली पदे, म्हणजे सरळ सेवेने जी काही पदे भरण्यात येतात त्यातील जी मंजूर झालेली पदे आहेत आणि भरलेली पदे आहेत त्यासोबतच जी रिक्त पदे आहेत त्या सर्वांची माहिती इथे यांनी प्राप्त करून दिलेली आपल्याला दिसते. सर्वात प्रथम पद, काही जण म्हणतात की लिपिकचं पद कसं काय राहणार आहे, तर सर्वात पहिलीच पोस्ट तुम्ही पाहू शकता, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक 2 पदे आहेत. एकूण मंजूर जागा आहेत 145, पण ह्या कोणत्या आहेत? सर्व परिमंडळाच्या. परिमंडळ वेगळे आणि ब्युरो वेगळे, दोन्ही वेगवेगळे आहेत. एकूण जर पाहायचे असतील तर सर्वात लास्टचा जो कॉलम आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. वरिष्ठ लिपिक जर जागा पाहिल्या तर मंजूर आहेत 176, त्यानंतर भरलेली पदं आहेत 48, रिक्त पदे आहेत 128. नंतर कनिष्ठ लिपिक जर पाहिला आपण तर मंजूर पदे आहेत 1066, भरलेली आहेत 694 आणि रिक्त पदे जर पाहिली तर ती आहे 372. 372 कनिष्ठ लिपिक आणि 128 वरिष्ठ लिपिक रिक्त पदे आहेत. एवढी भरल्या जातील का, तर नाही. जेवढी रिक्त आहे तेवढी 100% शासन भरत नाही. फक्त शासन आपल्याला सांगते की आम्ही 100% भरू, पण भरल्या जात नाही. यापैकी आपण 50% किंवा 40-30% जरी अपेक्षा केली तर बरीच मोठी जाहिरात आपल्याला गट क सोबत गट ड ची दिसू शकते. आता गट क मधील प्रत्येक पद तर आपण पाहणार नाही आहोत, पण इथे जे आहेत तुम्ही नावं पाहू शकता की कोणकोणती पदं आहेत ज्यांची आगामी काळात तुम्हाला जाहिरात दिसू शकते आणि ज्यांच्या जागा रिक्त आहेत. फक्त डिपेंड आहे सरकारवर की जी भरती आता येणार आहे नवीन, त्यामध्ये सरकार कोणत्या पदाचा समावेश करते आणि कोणत्या पदाचा नाही करत. कारण की जे काही पदं आहेत सर्व पदं तर येणाऱ्या भरतीमध्ये निघणार नाही. त्यापैकी काही पदं पेंडिंग ठेवण्यात येतील आणि काही पदांची जाहिरात काढण्यात येईल. मोस्ट ऑफ द पदं असतील, पण नेमके कोणते पदं राहतील आणि कोणती पदं राहणार नाहीत हे आपल्याला जाहिरात आल्याच्या नंतरच कळेल. सध्या जर आपण रिक्त जागा पाहिल्या तर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्या ज्या आहेत त्या भरपूर रिक्त जागा आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक असो, अशा बरेच पद आहेत. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, ज्याचं की आपण पाहिलं ग्रुप सी मधील जी पात्रता होती तिला आता 12वी सायन्स, अगोदर सायन्सची आवश्यकता नव्हती,
मात्र आता 12वी सायन्सवर ही पोस्ट करण्यात आली आणि एक सर्टिफिकेट सुद्धा याला कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. आरोग्य सेवक जे काही पद आहे गट क मधील त्यासाठी शैक्षणिक पात्रता रिवाईज झालेली आहे. तुम्ही त्याचा GR पाहू शकता. आपल्या टेलिग्रामला तो उपलब्ध आहे. इथून पहा हे जे गट क मधील पद आहेत हे सर्व इथे त्यांनी यादी दिली. यामध्ये रिक्त जागा किती, भरलेल्या जागा किती, मंजूर जागा किती या सर्वांची माहिती आहे. ही PDF तुम्हाला टेलिग्रामवर आपल्याला प्राप्त होऊन जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. फक्त डिपेंड आहे सरकारवर की सरकार कोणत्या पदाच्या किती जागा काढते. आणि गट ड जर आपण पाहिलं तर गट ड ची एकंदरीत सर्व माहिती आपल्याला दिसते. गट ड साठी जर विचार केला तर गट ड साठी सरळ 10वी पात्रतेवर जागा येण्याची शक्यता आहे. 10th पासवर गट ड च्या जागा भरल्या जाऊ शकतात. आता 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालेली असेल. एक की जागा कोणत्या आहेत तर सर्व जागा आहेत. लिपिक असो, टेक्निशियन असो. यापूर्वीच आपण त्याची माहिती पाहिली. 100च्या जवळपास जागा आहेत की ज्यांच्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्यांची पात्रता रिवाईज करण्यास सुरू झालेला आहे. तर आता सध्या जी प्रक्रिया सुरू आहे तुमची ती समिती गठीत आहे. तिचा अहवाल आल्याच्या नंतर आपल्याला कळेल की नेमकी पात्रता काय राहणार आहे. दुसरं म्हणजे असं की रिक्त जागांची माहिती सुद्धा आपण ऑक्टोबर 24 पर्यंत बघितली. आतापर्यंत जर पाहिली तर लेटेस्ट वाली माहिती याच्यापेक्षा जास्त जागा रिक्त झालेल्या असू शकतात. संभावना आहे की याच्यापेक्षा जास्त जागा रिक्त असतील. पण संपूर्ण रिक्त जागांची जाहिरात येणार नाही. त्यापैकी कितीतरी टक्के जागा भरल्या जातील आणि ते डिपेंड आहे जाहिरातीवर. आगामी काळात जर जाहिरातीचा आपण विचार केला तर जाहिरातीला आणखी कालावधीही लागू शकतो. 2025 मध्ये जाहिरात अपेक्षित आहेच. कारण की शेवटची जाहिरात जी आहे ती 2023 मध्ये झाली होती आणि आता आरोग्य विभागाची जी काही जाहिरात आहे किंवा आरोग्य विभागावरचा जो काही ताण आहे तो वाढलेला आहे. आरोग्य विभाग सुद्धा डिमांड करत आहे कर्मचाऱ्यांची. पण डिपेंड आहे शासनावर की शासन किती जागा या येणाऱ्या जाहिरातीमध्ये काढू शकते. त्यामध्ये आपल्याला दोन्ही जागा दिसतील. एक गट क च्या आणि एक गट ड च्या. गट क मध्ये विविध पोस्ट आहेत. मात्र गट ड मध्ये जर पाहिलं आपण तर सर्वसाधारण कॉमन पात्रता असते आणि कॉमन पोस्ट त्या ठिकाणी भरल्या जातात. मात्र गट क साठी जे आहे ते विविध सर्टिफिकेट असो, एक्सपिरियन्स असो किंवा टेक्निकल पद असो त्यांची जाहिरात आपल्याला दिसू शकते. तर पहा तुमचे जे काही मागच्या व्हिडिओमधले प्रश्न होते की जागा किती येणार आहे तर जागा 3000 प्लस किंवा 4000 प्लस जागांची सुद्धा ऍड आपल्याला दिसू शकते. एक झालं हे. दुसरं म्हणजे कोणकोणत्या पदांची येईल तर गट क मध्ये जेवढी काही पदं आहेत त्यापैकी डिपेंड करणार आहे की सरकार कोणकोणत्या पदांची जाहिरात काढते. त्यांची जाहिरात आपल्याला दिसेल. त्यासाठी जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही मागील जाहिरातीमध्ये पाहू शकता. काही पदांचं बदलणार आहे मात्र काही पदांचं क्वालिफिकेशन सेम राहील. म्हणून 2023 ची जाहिरात गट क ची तुम्ही ती रेफर करू शकता आगामी काळात येणाऱ्या जाहिरातीसाठी. 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालेली असेल. सद्यस्थिती जर आपण पाहिली काही दिवसांपूर्वी एक बैठक सुद्धा झाली. त्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले की पदोन्नतीची कार्यवाही लवकर करावी, सरळ सेवेची जाहिरात सुद्धा काढावी अशा बऱ्याच मागण्या त्यामध्ये होत्या आणि काही मागण्या मंजूर सुद्धा केलेल्या आहेत बैठकीमध्ये. पण जोपर्यंत शासनाचा अधिकृत नियम येत नाही, जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत आपण भरतीबाबत काहीही बोलू शकत नाही. सध्या फक्त समिती गठीत झालेली आहे म्हणजे कमिटी जी आहे ती निर्माण करण्यात आली. त्यामध्ये विविध अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि त्यानुसार पात्रता ठरेल. मला असं वाटतं की पात्रता फायनल झाल्याच्या नंतरच या ठिकाणी नवीन जाहिरात येईल. कारण की जोपर्यंत जे क्वालिफिकेशन आहे तुमचं किंवा सेवा सरतीचा जो काही नियम आहे, सेवा प्रवेश नियम आहे तो सुधारित झाल्याच्या नंतरच जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यापूर्वी होणार नाही. कारण की जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल त्यामध्ये त्यांना सर्व गोष्टी मेन्शन कराव्या लागतील. सेवा प्रवेश सुद्धा मेन्शन करावा लागेल आणि जो काही नवीन GR काढावा लागेल तो सुद्धा त्यामध्ये मेन्शन असेल. जे काही तुमचं क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा त्यामध्ये मेन्शन असेल. झेडपीचं जर आपण पाहिलं तर झेडपीच्या बाबतीत गोंधळ उडालेला होता. झेडपीमध्ये आरोग्य सेवकसाठी पात्रता काय, नेमकं कोणाला प्राधान्य द्यायचं, ज्यांच्याकडे अनुभव सर्टिफिकेट आहे त्यांना द्यायचं की ज्यांचं 12वी सायन्स आहे त्यांना द्यायचं. इथे बराच गोंधळ झेडपीमध्ये उडालेला होता आणि प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते. म्हणूनच आता अगोदर जे क्वालिफिकेशन आहे किंवा सेवा प्रवेश जो काही नियम आहे तो फायनल करूनच या ठिकाणी सरकार जाहिरात काढेल अशी आपल्याला अपेक्षा आहे. आता तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करत आहात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. गट क की गट ड दोन्हीपैकी तुम्ही ज्यासाठी तयारी करत असाल ते तुम्ही मेन्शन करा. जाहिरातीबाबत जर काही अपडेट आली किंवा या भरतीबाबत जर काही थोडीशी अपडेट आली छोटी मोठी तर ती तुम्हाला टेलिग्रामवर प्राप्त होईल.